आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। सेलू शहरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता। सेलू शहरातील विष्णुनगर येथील 18 वर्षीय तरुणी घरून कोणास काही एक न सांगता निघून गेल्याची घटना पुढे आली आहे। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। हरवलेल्या मुलीच्या वडिलांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की माझी 18 वर्षीय मुलगी 10 मे रोजी रात्री घरातून कोणास काही न सांगता निघून गेली। तिचा परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही। या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून संबंधित घटनेचा शोध सेलू पोलीस घेत आहे। भोसले जयंतीत लाठी हल्ला करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी। धाराशिव येथे झालेल्या संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 16 मे गुरुवार रोजी पूर्णा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले। धाराशिव येथे दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीचा कार्यक्रम अतिशय शांततेत सुरू असताना रॅलीवर पोलीस प्रशासनाकडून विनाकारण दबाव टाकून जयंतीमधील सामील शिवप्रेमीवर आवराच भाषेत शिवगाळ करून त्यांना अमानुषपणे लाठी हल्ला केला। राज्यात पुन्हा एकदा अंतरवाली सराठी या ठिकाणच्या अत्याचाराची पुनरावृत्ती केली जात असल्याचा मराठा समाजाचा दुरुट होत आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेला जबाबदार आहेत व मराठा जातीबद्दल जाणून बुजून द्वेष निर्माण केल्याची भावना या कृत्यातून दिसते। या प्रकारे मराठा समाज व सतत अन्याय करणारे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा व संबंधित कोणी ठिकाणचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून तत्काळ निलंबन करण्यात यावे। सदरील घटनेत महाराष्ट्रातील सर्व समाजातील बंधुभाव व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी मराठा समाजावर होत चाललेले अन्यायाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केलेली आहे। दिलेल्या निवेदनावर ज्ञानोबा कदम, साहेबराव कल्याणकर, सचिन आवरगंड, नागेश नागठाणे, कमलेश अंभुरे, पुंडलिक जोगदंड, सचिन सातपुते, संतोष कदम, संतोष पटाई, कालिदास अंभोरे, आनंद कराडे, करण कराडे, अंकुश बोकारे, गणेश कदम, तुकाराम कदम, मुंजाजी कदम, गोपाळ कदम, रमेश ठाकूर, गोविंद शिंदे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहे। सेलूत महामार्ग 548चे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्याबद्दल बेशर्माचे झाड लावून निषेध। सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। 1 वर्षाच्या वर अवधी झाले तरीही 5 किलोमीटर अंतराची कामे संपलेली नाही। संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकरांची माती केली आहे। या रस्त्यावरील डिवायडरमध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे। या रस्त्यावरील पथदिवे 2 महिन्याच्या वर झाले तरीही सुरू झाले नाही। यामुळे अपघात होत आहेत। यात अनेक जण जखमी झाले आहेत, काहींना आपला जीव गमावावा लागला आहे। संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनियरला वारंवार माहिती देऊनही यांनी यावर काहीच ॲक्शन घेतला नाही। याचा निषेध म्हणून दिनांक 16 मे गुरुवार रोजी या रस्त्यावरील डिवायडरच्या दगडावर रंगोळी काढून यावर बेशर्माची झाडे लावण्यात आली। या निषेध करण्यात आला असून नीट कामे केली नाही तर याहून तीव्र आंदोलन सेलूवासियांतर्फे करण्यात येईल असा इशारा जयसिंग शेडके, अक्षय सोळंके, रवी मोगल, नरेश पांचाळ, गणेश काचेवर, कैलास बोराडे, पांडुरंग सावंत, सतीश आकात, शिवम गटकट, पप्पू कदम, लक्ष्मण बोराडे, प्रद्युम्न शेडके, विक्की राठोड, विश्वंभर दीक्षित, सय्यद परवेज, इरफान बागवान यांनी दिला आहे। वामनदादांनी समाज परिवर्तनाची लढाई शेवटच्या श्वासपर्यंत लढली। जंगले कोणतीही शाळा न शिकलेल्या अशिक्षित वामनदादा कडक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भारतीय विषमतावादी संस्कृतीला संपवण्यासाठी निश्चय करत जिनियस व्यक्तिमत्वाचा प्रमाणे समाज परिवर्तनाची लढाई शेवटच्या श्वासपर्यंत लढली असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास जंगले यांनी महाकवी वामनदादा कडक यांच्या 15 मे रोजी 20व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील पहिली समाधी स्थळ असलेल्या जेतवन परिसर मौजे खंडाळी येथे बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी
अभ्यासक तथा संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोजाजी इंगोले, रोहिदास लांडगे, अविनाश जगतकर, बौद्धाचारी लक्ष्मण वावडे, पत्रकार राहुलभाऊ साबणे, माजी सरपंच सदाशिव भोसले, लक्ष्मण जंगले, किसन मुंडे, विश्वजित जंगले यांची उपस्थिती होती। 1 लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स वाहक चालकांनी केले परत। एसटी बसमध्ये महिला प्रवाशीने विसरून गेलेली दागिन्याचे पर्स वाहक व चालक यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते संबंधित प्रवासी परत केले। वाहक चालक यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे। जिंतूर आगाराची 1104 क्रमांकाची बस दिनांक 16 मे गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता जिंतूर ते परभणी गेली। या बसमधून शेख मोईद शेख महबूब यांच्या घरच्या महिला परभणीला गेले। दागिन्याचे पर्स बसमध्ये विसरून उतरले। ही पर्स वाहक अशोक दराडे यांच्या निर्देशनात आली असता त्यांनी उचलून ठेवली। सदर बस जिंतूर येथे परत आली असता शेख मोईस पर्सबाबत चौकशी करू लागले, तेव्हा वाहक दराडे व चालक संतोष चिबडे यांनी बसस्थानक प्रमुख भगवान चिबडे, वाहतूक निरीक्षक शरद पाटील यांच्या हस्ते 1 लाख रुपये किमतीचे असलेले दागिन्याची पर्स परत केली। परभणी मनपा आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यूबाबत जनजागृती। राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 16 मे गुरुवार रोजी परभणी शहरातील विविध प्रभागात रॅली काढून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यू दिनाचे आयोजन करण्यात आले होते। महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील कर्मचाऱ्यांनी आपापल्या परिसरात रॅली काढून डेंग्यूबाबत जनजागृती केली। तसेच आशा स्वयंसेविकांना घरोघरी जाऊन डेंग्यू दिवस व कोरडा दिवस याचे महत्त्व सांगून डेंग्यू या आजारावर मात कशी करावी याबाबत माहिती देण्यात आली। आपला घर व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून किमान 2 वेळेस पाणी साठे रिकामे करून कोरडे झाल्यानंतरच पाणी भरावे, आवश्यक नसलेले तसेच पाणी साठवून ठेवणारे सामान घराबाहेर छतावर ठेवू नये, कारण त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिल्यास डासांची आपत्ती होते, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। किसना हा पिढ्यानपिढ्याचे प्रतिनिधित्व करणारा कथासंग्रह। अशोक उफाडे यांचे मत। जगण्यासाठी लढणाऱ्या, कष्ट करणाऱ्या माणसाचे वास्तविक चित्रण किसनात कथाकार भारत दाढेल यांनी रेखाटले आहे। किसना हा कथासंग्रह पिढ्याने पिढ्याचे प्रतिनिधित्व करणारा संग्रह आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक उफाडे यांनी केले। सेलू शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने 1 दिवस 1 पुस्तक उपक्रम अंतर्गत किसना या कथासंग्रहावर ग्रंथालयाच्या वाचन कक्षात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष MR पटेल हे होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक भुजंग थोरे, किसना कथासंग्रहाचे लेखक भारत दाढेल, बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात विद्या वाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर शरद ठाकर, मार्गदर्शक अशोक पाठक, BBC चॅनलवर जिल्हा परिषद प्रशाला रायपूरचे प्रसारण झाल्याबद्दल माधव गव्हाणे आणि वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुरेश उगले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।